अमेठी आणि रायबरेली ही दोन फक्त मतदारसंघांची नावच नाहीत, तर ही नावं आहेत काँग्रेसच्या ओळखीची. जसं हाताचा पंजा ही आजच्या काँग्रेसची ओळख आहे, अगदी तशीच अमेठी आणि रायबरेली ही सुद्धा काँग्रेसची दुसरी ओळख आहे. राजीव गांधी यांचं जे काही राजकारण घडलं ते अमेठीमधूनच, तर रायबरेलीमध्ये फिरोज गांधी यांनी भक्कम पाया घातला. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी तो पाया जोपासला आणि मजबूत केला. 2004 पासून अमेठीमधून राहुल गांधी तर रायबरेलीमधून सोनिया गांधी हे जणू समीकरणच तयार झालेलं. रायबरेलीमधून सोनिया गांधी निवडून आल्या, मात्र तो आनंद राहुल गांधींच्या पराभवामुळे झाकोळला गेला होता. आता 2024 मध्ये हेच अमेठी पुन्हा मिळवण्यासाठी आणि रायबरेली कायम राखण्यासाठी काँग्रेसनं प्रचाराची सगळी जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे दिली आहे. प्रियंका गांधी यांनीही ही जबाबदारी उचलत या दोन्ही मतदारसंघांसाठी विशेष प्लॅन तयार केलाय. तर तोच प्लॅन नेमका काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे. रायबरेली आणि अमेठी या दोन्ही मतदारसंघांमध्ये 5व्या टप्प्यात म्हणजेच येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी काँग्रेसनं यंदा राहुल गांधींना रायबरेलीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. तर गांधी घराण्याचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या किशोरीलाल शर्मा यांना अमेठीमधून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. या दोन्ही पारंपरिक मतदारसंघांसाठी काँग्रेसनं स्पेशल प्लॅन आखला आहे. या अंतर्गत मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसनं प्रचाराची सगळी जबाबदारी ही प्रियंका गांधींकडे दिली आहे. तर त्या या दोन्ही मतदारसंघांमध्ये अगदी मतदान होईपर्यंत म्हणजेच 20 मे पर्यंत मुक्काम करणार आहेत आणि प्रियंका गांधी हे दोन्ही मतदारसंघ अक्षरशः आता ढवळून काढणार आहेत. त्याशिवाय रायबरेलीसाठी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि अमेठीसाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांना भाजपची प्रचार यंत्रणा आणि प्रचार पद्धती ही अगदी जवळून माहिती आहे. अनेक निवडणुका या दोन्ही नेत्यांनी कोळून प्यायल्याने मतदारांना नेमकं काय हवं आहे हे त्यांना बरोबर ओळखता येतं. त्यांना काँग्रेसचं संघटन पुन्हा एकत्र करून प्रचारात आघाडी मिळवून देणं हेच प्रमुख आव्हान असणार आहे. या पुढच्या काही दिवसांच्या काळात हे तिन्ही नेते शेकडो कोपरा सभा, जाहीर सभा आणि घरोघरी प्रचार करणार आहेत. शिवाय बूथ व्यवस्थापनापासून ते प्रचार कार्यक्रमांपर्यंत या सर्व गोष्टींचा स्वतः आढावा सुद्धा घेणार आहेत. स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांपर्यंत माजी सैनिक, व्यापारी, शेतकरी आणि गांधी कुटुंबाशी अनेक दशकांपासून कौटुंबिक संबंध असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेत. त्यासाठी 500 कार्यकर्त्यांची फौज ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये उभी करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघातील डिजिटल आणि सोशल मीडिया प्रचारावरही प्रियंका गांधी स्वतः लक्ष ठेवून असणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भूपेश बघेल, अशोक गेहलोत, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट या प्रमुख नेत्यांच्या प्रचारांचं नियोजन आणि कार्यक्रम सुद्धा प्रियंका गांधी स्वतः ठरवणार आहेत. रायबरेलीमधील जवळपास 250 ते 300 आणि अमेठीमधील जवळपास 250 ते 300 गावांमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. थोडक्यात काय तर या दोन्ही मतदारसंघांना त्या समान वेळ देणार आहेत. या प्रचारातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसला किशोरीलाल शर्मा यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे. शर्मा हे गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असले तरीही यापूर्वीपर्यंत त्यांची या मतदारसंघातील प्रतिखासदार म्हणूनच ओळख होती. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवडणुकांचं व्यवस्थापन करण्यापासून ते या मतदारसंघात काय काय करायचं आहे याचं सगळं काम आतापर्यंत शर्मा यांनीच पाहिलंय. आता त्यांनाच अमेठीमधून उमेदवारी देऊन काँग्रेसनं एक प्रकारे पडद्यामागच्या कलाकाराला पडद्यासमोर आणल्याचं बोललं जाते. आता रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे हक्काचे मतदारसंघ आहेत, कारण रायबरेलीत फिरोज गांधींनी घातलेला भक्कम पाया आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तो जोपासला आणि मजबूत केला. इंदिरा गांधींनी 1967, 1971 आणि 1980 मधून इथून विजय मिळवला होता. त्यांच्यानंतर अरुण नेहरू, शैला कौल, कॅप्टन सतीश शर्मा यांच्यासारख्या गांधी घराण्याच्या जवळच्या लोकांनी या जागेचं प्रतिनिधित्व केलं. तर 2004 पासून या मतदारसंघातून सोनिया गांधींनी या मतदारसंघातून एक हाती विजय मिळवला. 2019 मध्येही त्यांनी भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांचा 1,67,000 एवढ्या मतांनी पराभव केला होता. अमेठी हा सुद्धा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आधी राजीव गांधी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. तर 1991, 1996 मध्ये सतीश शर्मा, तर 1999 मध्ये सोनिया गांधींनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. 2004 पासून ते अगदी 2014 पर्यंत राहुल गांधींनीच या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीमधून राहुल गांधींचा तब्बल 55,000पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
आता यंदा राहुल गांधींना रायबरेलीमधून तर अमेठीमधून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी मिळाली आहे। याशिवाय भाजपने पुन्हा एक वेळेस स्मृती इराणी आणि दिनेश प्रताप सिंह यांच्यावरती विश्वास दाखवलाय। त्यामुळे आता काँग्रेसची रणनीती यशस्वी ठरणार का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक घडामोडीचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।